भीमाशंकर अभयारण्य क्षेत्र क्रमांक 1च्या क्षेत्रातील भोरगिरी, येळवडी, निगडाळे, पाटण, पिंपरगणे, आहुपे, साकेरी आणि कोंढवळ या परिसरातील ग्रामस्थांनी वन समितीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांनी नेमकं काय सांगितले जाणून घेऊया. नमस्कार, मी सुभाष डोळस. आज या ठिकाणी म्हातारबाजीवाडी या ठिकाणी एक बैठक पार पडली. म्हणजे भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रातील एकूण जे 8 गावांची आहे, 8 गावांची एकत्रित अशी एक बैठक पार पडली. या बैठकीचा एक मुख्य उद्देश होता की भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रामध्ये जे वन हक्क दावे प्रलंबित आहे ते वन हक्क दाव्यांची तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन हे दावे तात्काळ मंजूर करण्यात यावे. याबाबत लवकरच आम्ही स्थानिक समुदायाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत आणि ह्या गावातले जे दावे प्रलंबित आहे लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे. तसेच यासोबतच या अभयारण्य क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या समित्या दाखल केलेल्या आहेत, यामध्ये जसं की ग्राम परिस्थिती विकास समिती असेल, या 8 गावांच्या समित्यांमध्ये बऱ्यापैकी वन विभागाच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जातोय आणि जाणून बुजून वन विभागाचे अधिकारी स्थानिक लोकांना डावलतायत त्या प्रक्रियेपासून. आणि त्या प्रक्रियेमध्ये स्थानिकांनी सहभागी होऊन स्थानिकांना सहभागी करून कसं शासन प्रक्रिया पुढे राबवली जाईल याबाबत आजच्या दिवसभराची एक बैठकीची होती. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या 8 गावातल्या समुदायात सदस्यांनी केल्या. त्यामध्ये वन विभागाचे काही अधिकाऱ्यांनी परस्परित्या काही कामे केलेली आहेत, त्याबाबत पण चर्चा करण्यात आली. तसंच की जसं की साकेरीमधील काही युवक होते, त्याच्यामध्ये कोंढवळमधील काही युवक होते, निगडाळ्यामधील काही युवक होते, यांनी काही मागील काही दिवसापूर्वी पण आवाज उठवला होता. पण प्रशासन स्तरावरती याच्यावरती कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. म्हणून आता या स्वरूपात चाललंय की 8 गावातल्या सगळ्या युवकांचं मोठ्या प्रमाणात संघटन होऊन वन विभाग नी जर याच्यावरती दखल नाही घेतली तर तात्काळ कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाईल याची एक मागणी आजच्या युवकांच्या बैठकीतून केली जाते. मी सकाराम आडारी, गाव साकेरी. आज ह्या ठिकाणी म्हातारबाच्या वाडीत आमच्या वन समिती या अभयारण्य क्षेत्रामध्ये 8 गावा त्याच्या संबंधी आम्ही या ठिकाणी बैठक ठरवलेली होती आणि त्यात आमची रोजगार हे आमच्या गावातच भेटला पाहिजे. बाहेरून लोक आणून आणि काही लोक कामं करून निघून जातात आणि आमचे युवक आणि तसेच राहतात. तरी कृपया आमच्या गावातलीच आमच्या क्षेत्रामध्ये जे अभयारण्य क्षेत्राची जी वन समितीची जी कामं होत्यात ही कामं आमच्या गावातच रोजगार महिला असो पुरुष असो यांना हे रोजगार भेटलाच पाहिजे.